नमस्कार मित्रांनो, सौरभ ॲग्रोफार्मच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो। आज आपल्या पिल्लांची ब्रूडिंग आपण कशा प्रकारे केली आहे किंवा त्यांचं मॅनेजमेंट कशा प्रकारे आहे, कारण थंडीचे दिवस चालू आहे। थंडीच्या दिवसामध्ये आपण आपल्या शेडवरती आपल्या पक्ष्यांची काळजी आपण कशा रीती घेतली पाहिजे त्यासाठी खास हा व्हिडिओ आहे। व्हिडिओमध्ये सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपल्या पक्ष्यांना 3 दिवस पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे खालचा जो पेपर होता तो आपण काढून घेतला आहे आणि 2 दिवस आपण प्रॉपर पिल्लांना पेपरवरती खाद्य देतो। त्यानंतर अशा रीते प्लेटा आणि अशा प्रकारे खाद्याची आणि पाण्याची भांडी आपण मॅनेजमेंट करत असतो। ही टोटल आपली प्युअर देसीची गावरान 500 पिल्लं आहेत। तर थंडी दिवसामध्ये आपण जी ब्रूडिंग रूम करतो ती पूर्ण पॅक बंद असेल याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। कोणत्याच रित्या कुठूनही हवा आतमध्ये आली नाही पाहिजे। असं चिक गार्डसुद्धा आपल्याला लावणं गरजेचं आहे। पिल्लं एका कोपऱ्यात बसली नाही पाहिजे, जेणेकरून एका मिरीच्या अंगावर बसल्यामुळे पिल्लांचा मृत्यू हा होत असतो। तुम्ही बघू शकता आपली जी पिल्लं आहेत सगळीकडे एकसारखी वेगवेगळी पसरलेली आहेत, जेणेकरून पिल्लं एका ठिकाणी गोळा होत नाही आहे। याचा अर्थ पिल्लांना थंडी वाजत नाही आहे। पिल्लं जर एका ठिकाणी जास्त गोळा होत असतील तर आपण समजून जायचं आहे की पिल्लांना थंडी वाजते आहे। आणि आपल्या ब्रूडिंग रूममध्ये टेम्परेचर मीटर असणंसुद्धा खूप गरजेचं आहे। आणि थंडीच्या दिवसामध्ये मी तर तुम्हाला सांगतो की हे आपण हे तर लावतोच, तुपा पण लावतो, त्याचबरोबर आपण हे झाप आहेत जर याच्यामध्ये 4 बल आहेत। आपण 200 वॅटचे 4 बल लावल्यात, 500 वॅटची एक टूप लावली आपण। आणि त्याचबरोबर आपण आज एक खास म्हणजे गॅस ब्रूडर याच्याद्वारे आपण सुद्धा पक्ष्यांना ऊब देतो। याचा थंडीमध्ये खरं तर खूप चांगला फायदा होतो। या बलांपेक्षा की हीट मॅनेज करायला आपल्याला टेम्परेचर मेंटेन करायला आपल्याला खूप सोपं जातं। तुम्ही बघू शकता पिल्लं अतिशय उत्तम दर्जाची आहेत आणि ती एकदम खेळतात आहे। कुठंच एका ठिकाणी अशी पिल्लं एका मिरीच्या अंगावरती बसलेली आपल्याला दिसून येत नाही आहे। पिल्लं खाद्य खातात आहे, पाणी पितात आहे, याचा अर्थ आपलं ब्रूडिंगचे मॅनेजमेंट हे चांगलं झालेलं आहे। ब्रूडिंगच्या दिवसामध्ये जर आपण चांगलीरित्या काळजी घेतली तर पिल्लांचे मृत्यूचे प्रमाण हे कमी होत असते। तर तुम्ही सुद्धा तुमच्या ब्रूडिंगमध्ये आपल्या पिल्लांची तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी काळजी घेता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। काही चुका असतील तर ते सुद्धा सांगा आणि तुम्हाला आणखी कशावरती व्हिडिओ हवा आहे, कोणती माहिती तुम्हाला पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करू। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सौरभ ॲग्रोफार्मच्या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेअर मात्र नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।